श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यापूर्वी भ्रष्टाचार पाहता शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या या संस्थेत कोण पोट भरत होतं असा सवाल बाजार समिती सभापती अतुल लोखंडे यांनी काल पत्रकार परिषदेत उपस्थित केला। मागील 15 वर्षाच्या कार्यकाळात बाजार समितीमध्ये किती भ्रष्टाचार झाला याची आकडेवारी त्यांनी जाहीर केली। मात्र लोखंडे यांच्या काळात इतिहासात पहिल्यांदाच एका वर्षात 2,05,00,000 रुपये उत्पन्न झाले असून खर्च वगळता 86,56,000 रुपये उत्पन्न बाजार समितीला मिळाले, ते खात्यात जमा असल्याचंही त्यांनी सांगितलं। तर काही नेत्यांनी मागील काळात स्वतःच्या सोयीसाठी कारभार करत सभापती यांच्या सह्यांचे अधिकार काढून घेतले, त्यावेळी बाजार समितीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले। यात काही दिग्गज नेते सामील असून त्यांच्यामुळे हा भ्रष्टाचार झाल्याची टीका लोखंडे यांनी केली आहे। सन 2013-14च्या लेखापरीक्षण अहवालात तत्कालीन सभापती यांच्या नावावर ताशेरे ओढण्यात आले। यावेळी जवळपास 2.25 कोटींचा घपला झाल्याचा आरोप लोखंडे यांनी केला आहे। बाजार समितीचे सचिव यांनी देखील वेगवेगळ्या माध्यमातून बाजार समितीमध्ये करोड रुपयाचा भ्रष्टाचार केला आहे असे सांगत कांदा अनुदान प्रकरणी श्रीगोंदा पोलीस निरीक्षक हे दबावाखाली असून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत आहे। मात्र त्यांनी गुन्हा दाखल केला नाही तर पोलिसांच्या विरोधात उपोषणाला बसणार असल्याचा इशारा यावेळी लोखंडे यांनी दिला आहे। या पत्रकार परिषदेच्या वेळी संदीप रोडे, योगेश मगर इतर मान्यवर उपस्थित होते। संचालक असतील व बाजार समितीचे सर्व एकत्रित संचालक असतील, आमचे नेते राहुलदादा असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना गेल्या 1 वर्षभरामध्ये बाजार समितीत आम्ही अतिशय समाधानकारक काम करू शकलो, याचा आम्हाला सर्वांना एक आनंद आहे। आमच्या 1 वर्षाच्या कार्यकाळामध्ये बाजार समितीचं उत्पन्न हे जवळपास 2,05,35,717 रुपये 50 पैसे झालं, जे की मागच्या वर्षी 1,52,00,000 रुपये होतं। मागच्या वर्षीपेक्षा तब्बल 39% उत्पन्न ह्या वर्षीच्या कार्यकाळात वाढलेलं आहे। कुठल्याही प्रकारचा सेस न वाढवता पूर्वी ज्या रुटीननी सेस आकारणी केली जात होती त्याच दरानुसार आकारणी करूनही या वर्षीचे उत्पन्न हे तब्बल 39% वाढले। यासाठी सर्व व्यापारी वर्ग असन, हमाली असतील, मापाडे असतील, यांनी बाजार समितीला विशेष सहकार्य केलं। व्यापाऱ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने शेतकऱ्याला न्याय दिला आणि त्या न्यायातून बाजार समितीची विश्वासार्हता वाढून या ठिकाणी शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीने माल आणला। त्यातून बाजार समितीचे 39% उत्पन्न निश्चित स्वरूपात वाढलं। जास्तीत जास्त एका शेतकऱ्याला 70,000 रुपयापर्यंत अनुदान देण्याची भूमिका घेतली गेली होती। ती ज्यावेळेस अनुदान दिलं गेलं किंवा त्याचं ज्यावेळेस दप्तर तयार झालं त्या काळात आत्ताची जी संचालक मंडळ आहे हे अस्तित्वात नव्हतं। त्यावेळेचा सर्व कारभार हे प्रशासकांच्या आदेशाने जिल्हा निबंधक, उपनिबंधक गणेश पुरी साहेब यांनी त्या ठिकाणी ऑडिट करण्यासाठी निकम साहेबांची नेमणूक केली आणि त्यांच्या ऑडिटमध्ये कशा प्रकारचा भ्रष्टाचार झाला आहे हे सर्व पुढे आल्यानंतर गणेश पुरी साहेबांनी मला म्हणजे श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यांना सचिव दिलीप डेबरे यांनी केलेल्या अफरातफरीबाबत त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले गेले। त्या आदेशानुसार बेलोंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भोसले साहेब असतील, त्याचप्रमाणे DYSP खैरे साहेब असतील, यांच्याकडे त्या संदर्भातला पाठपुरावा केलेला आहे। आम्हाला आशा आहे की तात्काळ ते सर्व तपासणी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करतील। आमची पुढची भूमिका त्यांनी दाखल करून, आमचं एकच मत आहे, जर आम्हाला अधिकार नसतील असं जर प्यायचं म्हणणं असेल तर भोसले साहेबांनी आम्हाला तसं लेखी कळवणं आवश्यक आहे की जेणेकरून आम्ही ते आपले गणेश पुरी साहेब आहेत त्यांच्या आम्ही ते निदर्शनास आणून देऊ की ऑर्डरमध्ये काही चूक असेल तर ते दुरुस्त करून घेता येईल। मात्र भोसले साहेब हे आमचा असा अंदाज आहे कदाचित राजकीय दबावापोटी हे पुढं ढकलत चालले, त्याच्यावर कसलीही कार्यवाही करत नाही, उत्तरही देत नाही आणि कारवाई करत नाही, फक्त वेळ काढूपानाचं धोरण चालू आहे। जी रक्कम अपेक्षित वसुलाची आहे किंवा करणं शक्य आहे ती निश्चित स्वरूपात करण्यासाठी सर्व ती कारवाई केली जाईल आणि ती वसूल केली जाईल। बाजार समितीचं जे काही नुकसान केलं असेल त्यातला 1 ना 1 रुपया त्यांच्याकडून वसूल करण्यासाठी बाजार समिती कारवाई करण्यास कटिबद्ध आहे, ती कारवाई केली जाणार। जनजागर मराठीसाठी गणेश कांबळे, श्रीगोंदा।